नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर योजना, पीएम कुसुम योजना किंवा मुख्यमंत्री सौर योजना किंवा मेडाची योजना, MSEDCLची योजना, अशा बऱ्याच ह्या सौरच्या योजना बऱ्याच शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. पण आता होतंय काय मित्रांनो, फॉर्म भरलेले आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा आहे की आपण वर्ष झालं फॉर्म भरला, आपल्याला आणखी काही मेसेज आला नाही किंवा आपल्याला सौर पंप कधी मिळणार. पण मित्रांनो, सिरियल प्रमाणे हे सौर पंप शेतकऱ्यांना मिळत आहेत. आता त्या माध्यमातून होतंय काय की शेतकऱ्यांची जी अर्ज भरलेली यादी आहे ही सौर पंप कंपन्यांकडे जाते. आता यामध्ये बऱ्याच काही चांगले सौर पंप असणाऱ्या कंपन्या आहेत, काही साधे सौर पंप असणाऱ्या कंपन्या आहेत, आणि या माध्यमातून या कंपन्या काय करीत आहेत की त्या शेतकऱ्यांशी संपर्क करीत आहेत. ज्यांचा नंबर लागण्याचा जवळ आला किंवा लागला तर या शेतकऱ्यांना फोन करतात आणि शेतकऱ्यांना सांगतात की आमचा पंप निवडा. पण मित्रांनो, आपल्याला काय काळजी घ्यायची या माध्यमातून की आपण अगोदर आपल्या परिसरात जे काही सौर पंप बसवले आहेत ते कोणत्या कंपनीचे आहेत, चांगले कोणते चालतात, ज्यांची सेवा चांगली आहे, किंवा काही असे सौर पंप आहेत की चांगलं ऊन असल्याशिवाय म्हणजे दुपार असल्याशिवाय चांगले चलत नाहीत, आणि काही काही सौर पंप असे आहेत की थोडं थोडं शिराळ जरी पडलेलं असलं तरी ते सौर पंप चांगल्या प्रकारे चालतात. मग आपण आपल्या परिसरात याची चौकशी करायची, बघायचं की नेमके कोणत्या कंपनीचे सौर पंप हे चांगल्या प्रकारे चालतात, आणि तेच सौर पंप आपण त्यामध्ये पसंतीक्रम द्यायचा आहे. नाही तर होतंय काय, त्या कंपनीनं फोन केला, आपल्याला तर पहिलीच गडबड असती घ्यायची, केव्हा मिळन केव्हा मिळन केव्हा मिळन, आणि आपण चुकीने साध्या कंपनीचा की जी व्यवस्थित चालत नाही किंवा ज्या कंपनीची सर्व्हिस चांगली नाही अशा कंपनीचा आपल्याकडून निवडला जातो. आणि मग तशा वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे सौर पंप बसवला जातो आणि बसवल्याच्या नंतर मग तो काही व्यवस्थित चालत नाही, त्याला पूर्ण फुल ऊन असल्याशिवाय मोटर फिरत नाही, अशा अडचणी येतात. त्यामुळे आपण अगोदर चौकशी करायची की कोणत्या कंपनीचा चांगला आहे, किंवा आपल्या परिसरात जे बसवले त्या शेतकऱ्यांना चौकशी करायची आणि मग हे सौर पंप बसवून घ्यायचे. आणि पुन्हा एक त्यातली एक गोष्ट मित्रांनो की सौर पंप बसवायला आपल्याला कोणताही खर्च लागत नाही. त्या कंपनीचं काम आहे की आपल्या शेतापर्यंत त्यांनी पंप आणून द्यायचा, फिट करून द्यायचा, खड्डं खोदून द्यायचं, त्या सिमेंट, रेती, खडी जे काही लागेल ते फिटिंग करण्यासाठी हे सर्व त्या कंपनीने द्यायचंय. पण बऱ्याच कंपन्या काय करतात की तुमचा सौर पंप तुमच्या ह्या जे जिल्ह्याला ह्या ठिकाणी आहे, तुम्ही या आणि घेऊन जा, म्हणजे आपली गाडी न्या, आपलंच भाडं द्या, सौर पंप तिथून घेऊन या, आल्याच्या नंतर खडी आणा तुम्ही, रेती आणा तुम्ही, खड्डं खांदा तुम्ही, इकडून धरू लागा तिकडून धरू लागा. तर तसं नाहीये मित्रांनो. सौर पंप त्या कंपनीला आपल्या शेतात बसवून देऊन चालू करून पाणी निघेपर्यंत हे कंपनीचं काम आहे, आणि त्यानंतर सुद्धा 5 वर्ष त्या कंपनीची त्या सौर पंपाची गॅरंटी असते. म्हणजे आपल्या सौर पंपाला काहीही अडचण आली तर त्या कंपनीचा फोन नंबर आपल्याकडे घेऊन ठेवायचा, आणि ज्यावेळेस आपल्याला तशी अडचण येते त्यावेळेस त्या कंपनीला फोन लावून जी काही अडचण आहे ती एकदम मोफत त्यांच्याकडून दुरुस्त करून घ्यायची आहे. कारण यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्याला लागत नाही अशी ही योजना आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना ही काळजी घ्यायची की आपण पैसे कोणत्याही प्रकारचे द्यायचे नाहीयेत, आणि आपल्याला गडबड जास्त असते. सौर पंप आता प्रत्येक बऱ्याच शेतकऱ्याच्या वावरात बसलेले, आपल्याला वाटतं मग आपल्याला पटकन भेटावं म्हणून आपण कुठंतरी पैसे देतो आणि त्यामध्ये आपली फसवणूक होते. तर तसंही व्हायला नको. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, पैसे भरण्याची जरी लिंक आली, आपण ज्यावेळेस पंप घेण्यासाठी पैसे भरण्याची लिंक येते त्यावेळेस सुद्धा गडबड करायची नाही. त्यावेळेस सुद्धा सावधानता बाळगायची की ही लिंक जी आलेली आहे ही बरोबर आहे का. कारण या माध्यमातून सुद्धा मागच्या काळामध्ये काही शेतकऱ्यांच्या फसवणुकी झाल्या आहेत. कारण ती लिंक वेगळीच असते. ज्या कंपनीला ज्या MSEDCLची जी लिंक येते सौर पंपाचे पैसे भरायला, त्या व्यतिरिक्त ही वेगळीच लिंक असते. आपण त्या लिंकवर जातो, ऑनलाईन पैसे भरतो, आणि त्यानंतर त्या लिंकचा काही मेळही लागत नाही, सौर पंपही येत नाही. अशा सुद्धा फसवणुकी शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ती लिंक अगोदर एखाद्या माहितगार व्यक्तीकडून किंवा CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावाल्याकडे जायचं आणि त्याला विचारायचं बाबा हे बरोबर आहे का बघ.
आणि त्या माध्यमातूनच नंतर त्यासाठी पेमेंट करायचे. कारण पेमेंट काही थोडं काही 4,500 रुपये नाही, त्यासाठी 20,000, 22,000, 25,000, 17,000 असे वेगवेगळ्या मोटरीनुसार, वेगवेगळ्या HP नुसार हे त्या सौर पंपाचे पैसे आहेत. त्यामुळे आपली त्याच्यात फसवणूक होऊ नये याची सुद्धा काळजी घ्यायची आहे मित्रांनो. आणि सौर पंप निवडताना महत्वाची काळजी घ्या की तो सौर पंप आपलं शिराळ जरी असलं तरी चालला पाहिजे. म्हणून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांकडे चौकशी करा की कोणता पंप चांगला चालतो आणि मग तसाच आपण तो पंप निवडायचा आहे. अशी माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आपण जर सौर पंपाचा अर्ज भरला असेल तर आपली स्थिती काय आहे हे सुद्धा आपण त्या माध्यमातून चेक करू शकता. आणि आपण अर्ज भरलाय का नक्कीच कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.